नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे. आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. उपभाग 7, जीवकाची धम्मदीक्षा. जीवक हा राजगृहातील शालवती नावाच्या वेश्येचा मुलगा होता. जन्मल्याबरोबरच ते मूल एका टोपलीत घालून मातीच्या ढिगावर टाकून देण्यात आले होते, कारण ती अनौरस संतान होती. अनौरस म्हणजे अज्ञात पित्याचा पुत्र. त्या मातीच्या ढिगाऱ्याजवळ बरेचसे लोक त्या बाळाकडे पाहत उभे राहिले होते. राजकुमार अभय त्या बाजूने जात होता. त्याने लोकांना विचारल्यावर त्यांनी सांगितले ते जिवंत आहे, म्हणून त्या मुलाला जीवक असे नाव मिळाले. अभयने त्याला दत्तक घेतले आणि त्याचे पालन पोषण करून लहानाचे मोठे केले. जीवक मोठा झाल्यावर आपण कसे वाचलो हे त्याला समजले आणि इतरांचे जीवन वाचविण्यासाठी आपण अधिकाधिक योग्य बनावे अशी तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. म्हणून अभयाला न कळविता तो तक्षशिला विद्यापीठात गेला आणि तेथे 7 वर्षे त्याने वैद्यकीयचा अभ्यास केला. राजगृहाला परतल्यावर त्यांनी आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू केला आणि थोड्याच काळात या व्यवसायात त्याने मोठे नाव कमविले. सर्वप्रथम त्याने साकेत येथील एका श्रेष्ठीच्या पत्नीचा इलाज केला. तिला बरी करण्याबद्दल त्याला 16,000 कारशापण, 1 गडी, 1 मोलकरीण आणि 1 घोडागाडी इतका मोबदला मिळाला. त्याची योग्यता ओळखून राजकुमार अभयाने त्याला राहण्यासाठी आपल्या राजवाड्यातच जागा दिली. राजगृहामध्येच त्याने राजा बिंबिसाराला झालेल्या भयंकर त्रासदायक अशा भगंदर रोगापासून मुक्त केले आणि त्यासाठी बिंबिसाराच्या 500 राण्यांनी आपले सर्व अलंकार त्याला बक्षीस म्हणून दिले असे सांगतात. जीवकाने उल्लेखनीय असे केलेले इतर काही उपचार म्हणजे राजगृहातील एका श्रेष्ठीवर केलेली कवटीची शस्त्रक्रिया आणि बनारस येथील एका श्रेष्ठीच्या मुलाला झालेल्या आतड्यांचा एका जुनाट रोगावरील शस्त्रक्रिया या होत. राजा आणि राजस्त्रिया यांचा राजवैद्य म्हणून जीवकाची नेमणूक झाली होती, परंतु जीवकाचा भगवान बुद्धांकडे फारच ओढा होता. त्यामुळे तो भगवंतांचा आणि त्यांच्या संघाचा वैद्य म्हणूनही काम करीत असे. तो भगवंतांचा शिष्य झाला. तो आजारी आणि जखमी लोकांना उपचार करण्यासाठी मोकळा राहावा म्हणून भगवंतांनी त्याला भिक्खूची दीक्षा दिली नाही. बिंबिसाराच्या मृत्यूनंतर जीवक त्याचा मुलगा अजातशत्रू याच्या पदरी राहिला आणि अजातशत्रूने पितृवधाचा गुन्हा केल्यानंतर त्याला भगवंताकडे आणण्यास तोच कारणीभूत झाला. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल होय रे. सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होय रे. नमो बुद्धाय.